अजूनपर्यंत जे आपण समजून घेतलं हे काय घेतलंय? गुपचूप ऐकून काय तुला बोलायचं ते बोल बोल बोल, जितकं बोलायचं तितकं बोल. फक्त आम्ही बोलताना आमची पण पारी येईल की नाही? आपला बी टाइम आहे का ना? तो आमचा पण टाइम येईल, वेळ येईल, त्यावेळेला तू बोलायचं नाही. तुझ्या वेळेला आम्ही काय आक्षेप घेतला का, बोललो का, काय केलं का, मध्ये काय वितंडा केली का, आणखी काय केलं का? काही केलं नाही ना. मग आमच्या वेळेला जेवायला त्यावेळेला तू पण चुप राहा. आमचं सगळं एक एक म्हणणं आम्ही खोडून काढणार आहोत, ते तू ऐकत राहा. शांतपणे तुला ऐकावं लागेल. कोण सांगतोय? सिद्धांती सांगतोय. इथपर्यंत कुठून कुठपर्यंत सांगा बरं, कुठून कुठपर्यंत? पूर्व पक्ष कुठून कुठपर्यंत आलाय? कुठून कुठपर्यंत समजलं का नाही? या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. कुठपासून प्रयोजनाविषयी विचार 5:36 किती इथे कोट केलंय का लोकांमध्ये? प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे ना, केली आहे ना. आता येत पूर्णत्व किती इथे करायची, पूर्ण समाप्ती कुठे करायची? इथे करायची. ग्रंथाचा आरोप घडत नाही. हे सगळं कोण आहे? पूर्व पक्ष. इथे लिहा पूर्व पक्ष समाप्त लिहिलं ना. आणि इथे वर लिहा 36 पेज वर पूर्व पक्ष आरंभ. हे आपल्याला कळतं. आता 2, 3, 4 वेळेला असं आपण हे याचं पारायण केलं मग आपल्याला या सगळ्या गोष्टी लागायला लागतात. बरं का? सुरुवातीला पहिल्यांदा म्हणजे काय चाललंय, पूर्व पक्ष उत्तर पक्ष समजत नाही. पण एकदा हे केल्यानंतर लागलं. आता मग काय होणार आहे? पूर्व पक्षाची बाजू ऐकली कोणी? न्यायालय टेबलावर बसलेलं असतं. या कठड्यामध्ये कोण असतो? ज्याच्यावर आरोप आहे तो आरोपी असतो, त्याचा वकील असतो. या कठड्यामध्ये कोण असतो? ज्याला आरोप करायचा असतो तो असतो. तर मग हे वकील याला घेऊन सांगतात, हा विचारतो, बोला तुमचं काय म्हणणं आहे? याने अशी चोरी केलेली आहे. मग पुरावे सांगा. मग तू पुरावे सांगतो, हे बघा हे कागद आहे, हे कागद आहे, इथे हे फोटो आहे, इकडे हे आहे, हे काय म्हणतात त्याला, ते फुटेज आहे. हे बघा असं तू दाखवतो. आणि हा वकील सांगतो हे सगळं खोटं आहे तुमचं, हे तुमचं खोटं आहे, हे तुमचं खोटं आहे. या आरोपाने केलेलंच नाही. तर हे 2 पक्ष जशा तऱ्हेने सांगितलंय तसं तऱ्हेने इथे पण काय होतं चालू होतं. पूर्व पक्ष तुझं काय म्हणणं आहे सांग, आहे असं आहे. मग सिद्धांत तुझं काय म्हणणं आहे? पक्ष आहे सांग. पहिल्यांदा कोण बोलायला सुरुवात करणार? पूर्व पक्ष. मग नंतर शेवटी उत्तर कोण देणार? मग आता काय सुरू झालेलं आहे? मग सिद्धांत पक्ष हे आपलं मत आहे की दुसऱ्याचं मत आहे? आपलं मत. मग आपलं मत आता सुरू झालेलं आहे ना. अजूनपर्यंत त्याने जे जितकं विरुद्ध म्हणून शिव्या गाया जितक्या द्यायच्या त्या सगळ्या ऐकून घेतल्या. आता माझं पण एक हे ना, ही गोष्ट सुरू झाली. चला तर मग आता अर्धा तास चालवायचा आहे ना. किती तास चालला? अर्धा तास. तर सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव कुठून सुरुवात केली होती? आपण अध्यास 2 प्रकारचे पाहिले, कार्य अध्यास, कारण अध्यास. कार्य अध्यास शक्य आहे की नाही याचा विचार कोण करतोय? सिद्धांती करतोय. कार्य अध्यास होऊ शकतो हे कोण सांगणार आहे? सिद्धांती सांगणार आहे. कारण अध्यास पण होऊ शकतो हे सांगणार आहे. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षाचं म्हणणं काय? अरे अध्यास होण्यासाठी सामग्री लागते की नाही? काय सामग्री नसेल तर अध्यास होईल का? रस्त्यामध्ये चिंदी पडली पाहिजे, काळी पट्टी पडली पाहिजे, पाण्याची धार तरी असली पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. असं काहीतरी असलं तर सर्पाचा अध्यास होईल. हे काहीच नसेल तर सर्पाचा अध्यास कशाला होईल? बरोबर आहे ना. अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंद अध्यस्त नाही. हे कोणाचं म्हणणं आहे? नाही. पूर्व पक्षीचे म्हणणे अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंद अध्यस्त नाही.
बरोबर आहे ना? हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, पूर्व पक्षाचंच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. बरोबर आहे ना? हे सत्य आहे. नाही एवढं एक वाक्य. हा, अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त असं म्हणता येणार नाही. का? जे सत्य आहे लिहा, जे सत्य आहे जे लिहा, जे सत्य आहे त्याच्या पुढे स्वल्प विराम करा. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. हे लक्षात आलं? कसं बोलायचं, कसं वाचायचं? जे सत्य आहे हा, त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. हे ना, जी सत्य आहे त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. कोण बोलतोय? पूर्व पक्ष. मग काय होईल? वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. बरोबर आहे ना? एवढं दोन ह्याच्यामध्ये घालून दिलंय, उद्धरण चिन्हामध्ये घालून दिलंय. केवढं वाक्य दिलंय? पूर्व पक्ष असं लिहा. अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. जे सत्य आहे त्या सत्य बंधा जो 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 लिहा, जे नाही, जो सत्य आहे त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. बरोबर आहे? बरोबर आहे? वेद बोधित कर्माचरणाने ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. मग कशाने निवृत्ती होईल? हा, वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. बरोबर? एवढं म्हणणं काय? कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे ना? आता सांगतो, ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे ना पूर्व पक्षाने. ते कर्म कोणते है ना? वेद विहित, वेद निषिद्ध है ना. नंतर काय सांगितलं? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित, 4 कर्म सांगितले. त्याच्यानंतर आणखी काय 3 भेद केले. कुठले? संचित, प्रारब्ध, क्रियमान. या सगळ्या गोष्टी आता लक्षात राहिल्या पाहिजे आपल्याला. आता काहीतरी आभाळातून अचानक काहीतरी टपकलं असं नाही. हे आता हे आपण जाणलेलं आहे, समजलेलं आहे असं म्हणून तुम्ही पुढे 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 चालत राहिलं पाहिजे. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे, त्याचं आचरण कसं करावं ते सांगितलंय ना. नित्यकर्म करावे की न करावे? करावे. नैमित्तिक कर्म करावे की न करावे? करावे. प्रायश्चित कर्म करावे की न करावे? निषिद्ध कर्म करावे की न करावे? करू नये. प्रारब्ध कर्म करावे की न करावे? ते भोगावे, करावे की न करावे प्रश्न देत नाही. प्रारब्ध कर्म काय करावे? भोगावे. बरोबर आहे ना? या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. बरोबर आहे. मग आता तुम्ही काय विचार करताय? आता पहिला प्रथम कशाचा विचार करताय? तूर्त म्हणजे आता या प्रसंगी पहिला विचार कशाचा करतोय? तूर्त म्हणजे काय? आता आपण पहिला काय करतोय? बाकीच्या गोष्टी राहू द्यात. पहिला आपण काय विचार करतोय? बंध अध्यस्त आहे की नाही, अधोरेखा कराय. आता विचार कसला चाललेला आहे? बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच विचार करायचा है ना. कर्माचा विचार नंतर करू. पहिल्यांदा काय करायचं? बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच विचार आपण करायचा आहे ना. आता विचार कसला चाललाय? बंध नित्य आहे की अनित्य आहे, अध्यस्त आहे की अनध्यस्त आहे याचा विचार आपण पहिल्यांदा करतोय.
तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे, अधोरेखा करा. है ना. हा, आता पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाची सामग्री क्या? सत्य वस्तु ज्ञानजन्य संस्कार, एक दुसरं 3 दोष, प्रमाताचा दोष, प्रमेय दोष आणि प्रमाण दोष, हे सांगितलंय ना, तेच सांगतात बघा. पूर्व पक्षाच्या मताने सत्य वस्तु ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमाण या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे ना. आणि ती बंधाच्या अध्यास विषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असं पूर्व पक्षाचे म्हणणे. अध्यासाची सामग्री कोणती? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही काय अध्यासाची सामग्री आहे, कार्याध्यासाची सामग्री आहे ना. ही बंधाचा अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही. बंध अध्यस्त नाही तर मग काय? बंध सत्य आहे. अध्यस्त नाही मग काय? सत्य आहे असं म्हणावं लागतं. बंध अध्यस्त नाही, अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. हे काय? बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. झालं ना, पूर्व पक्षाचं म्हणणं झालं ना. काय झालं? अध्यासाची सामग्री कुठली? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय या ठिकाणी असणारे दोष. बंधामध्ये ही सामग्री नाही, कार्याध्यासाची सामग्री नाही, सिद्ध होत नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. आणि पुढे लिहा बंध नित्य आहे, वर लिहा बंध नित्य आहे असे त्याचे म्हणणं आहे. नित्य आहे हे पूर्व पक्षाचं म्हणणं परत एकदा समजावण्यासाठी सांगितलं. आता याच्यानंतर सिद्धांत मतामध्ये म्हणजे आपल्या आवडीच्या मतामध्ये, कोणामध्ये? सिद्धांत मतामध्ये म्हणजे अरे कोणी आपण जे मानतोय त्याच्यावर दुसऱ्या कोणाने टीका केली तर आपल्याला आवडते की नाही आवडत? नाही आवडत. आपण जे म्हणतोय त्याचे कोणी जर समर्थन केलं तर आपल्याला आवडतं की नाही आवडतं? बरोबर आहे ना. तर मग हे आपलं वेदांत हे आपलं आवडतं मत आहे. तर या आवडत्या मतावर आलेले आक्षेप दूर करण्यासाठी हा माणूस पुढे उभा राहिलेला, मी दूर करून दाखवतो हे सगळे दोष. मग हा आपला मित्र आहे की नाही? आपल्या पार्टीचा आहे की नाही? लक्षात आलं? हा आपला पार्टीचा माणूस ना. सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर केलेली कार्याध्यासाची सामग्री नाही. काय केलं? त्याने काय सांगितलं? पाणी फिरवून दिलं. बरोबर आहे ना, याला पाणी फिरवून दिलं. तुम्ही काय म्हटलंय? कार्याध्यासाची सामग्री काय? सत्य ज्ञानजन्य संस्कार है ना, प्रमाता प्रमेय प्रमाण याच्यामधलं काय? दोष. हे अध्यासाला कारण आहे. ही अध्यासाची कार्याच्या अध्यासाची सामग्री आहे. सिद्धांतीने काय? ही अध्यासाची सामग्री नाही. काय सांगितलं? पहिल्याच फटक्यामध्ये काय केलं? उडवून टाकलं. बरोबर आहे ना. सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की वर वर्णन केलेली म्हणजे लिहा सत्यवस्तू ज्ञानजन्य 1, 2 असं लिहा. 1, 2 असं लिहा. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे. हा म्हणतो की ही कार्याध्यासाची सामग्रीच नाही ना. अरे बाबा, तू सामग्री 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 म्हणतोय ना, त्या सामग्रीचं लक्षण तरी कर ना, है ना. तर सिद्धांत सामग्री कशाला म्हणतात तो सांगतोय. कारणाच्या समुदाय सामग्री म्हणतात. परिच्छेदातली सामग्री सामग्री कशाला म्हणतात? कारणाच्या समुदायाला, कारणाच्या ढिगाला काय म्हणतात?
सामग्री म्हणतात. बरोबर आहे. अधोरेखा कारणाच्या समुदायात सामुग्री म्हणतात. जी वस्तू व्यावहारिक असेल ना बाबा, काय जी वस्तू व्यावहारिक असेल ना त्याला काहीतरी सामग्री लागते ना बाबा. काय काय गडा बनवायचा असेल तर काय करावं लागतं? माती आणावी लागते, मग लीद आणावी लागते, पाणी आणावे लागते, चाक आणावं लागतं, कुंभाराला बोलवावं लागतं. एवढं सगळं असलं तर घडा बनेल ना. पण घडा व्यावहारिक आहे म्हणून त्याला ही सामग्री लागते. अरे बाबा, जे व्यावहारिक नाहीये ना, जे अध्यस्त आहे त्याला सामग्री काय लागणार ती सांग. लक्षात आलं काय? कसं तर्क लढवलं बघितलं का? काय अरे सामग्री कोणाला लागेल? व्यवहारात जो पदार्थ व्यावहारिक पदार्थ आहे, घट आहे, सामग्री लागणार आहे ना, है ना. शेवया बनवायच्या असेल सामग्री लागणार, पापुडे बनवायचे असतील सामग्री लागणार आहे, लोणचं बनवायचं असेल आंबे आणावे लागणार आहेत. ही सामग्री, कारण व्यावहारिक पदार्थ. जो पदार्थ व्यावहारिक नाही आहे, अध्यस्त आहे, खोटाच आहे, त्याला काय सामग्री लागणार आहे? पूर्व सिद्धांतीनं कसं नाकावर ठसा मारला है ना. अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असं कोणाचं म्हणणं आहे? म्हणतोय आमचं असं म्हणणं नाही. अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असे आमचं म्हणणं नाही है ना. मग अध्यासालाही सामग्री लागते की नाही लागते? अध्यासालाही सामग्री लागते, बरोबर आहे. मग तुम्ही कसं काय म्हणताय अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही? असं आमचं म्हणणं नाही. ही कार्याध्यासाची सामग्री नाही. ही म्हणजे सत्यज्ञानाजन्य संस्कार आणि प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय याचे दोष, ही सामग्री कार्याच्या अध्यासाची सामग्री नाही. पण अध्यासाची सामग्री नाहीत असं आमचं म्हणणं नाही, सामग्री आहे. मग काय म्हणणं तुमचं? सत्यज्ञानजन्य संस्कार ही काय कार्याध्यासाची सामग्री नाही. प्रमाता, प्रमाण, प्रमेय यामधला दोष ही काय कारण याची सामग्री नाही. लक्षात येत आहे? चला पुढे. तुमच्या आळंदीला असं शिकवतात का? सांगा बरं. आमची शैली आवडते का नाही आवडते? बघा बा, तुम्हाला वेगळी सवय लागली असेल. अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असे आमचे म्हणणं नाही. पण कुठले? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार एक व प्रमाता आदी दोष. प्रमाता आधी से काय लागणार? प्रमाता, प्रमेय, प्रमाण हे तीन आधी से घ्या. दोषत्रय ही सामग्री नाही है ना. मग प्रश्न तो, मग कार्याध्यासाची सामग्री तुमच्या मताने कोणती सांगा? तुम्ही वाचलं पुढे. असं हुशार माणसं बरोबर काय करतात? पुढलं वाचून तयार ठेवतात है ना. त्यालाच हुशार म्हणतात ना. जो काय ओढवणार आहे हे समजून जातो आणि तयार राहतो, त्यालाच हुशार माणूस म्हणायचं ना. बरोबर आहे. तर सांगताय कार्याध्यासात इथे पॅराग्राफ बदलण्याचं करून टाका चिन्ह. त्याने केवढं संपूर्ण मोठं एकच प्रकरण केलंय ना, है ना. कार्याध्यासात फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. काय फरक केला? केवढा फरक केला? कुठल्या शब्दाचा फरक केला आपणाला समजलं पाहिजे. कुठला शब्द काढला आणि कुठला शब्द ठेवला? सत्य शब्द काढला, तिथे काय जमला? सजातीय. बरोबर आहे ना. हे आपल्याला पण कळायला पाहिजे ना. तेच आहे. फक्त काय
थोडा फरक काय केलाय, सत्य वस्तू ज्ञानजन्य न म्हणता का गेलेला आहे, सजातीय वस्तू ज्ञान, सजातीय वस्तू ज्ञानजन्य. फरक काय केला, परत सगळ्या जणांनी डोसपणे लक्षात घ्या. सत्य शब्द काढला, सजातीय शब्द जोड, यानं काय होणार, काय होणार बघूया. काय केलंय, पूर्व पक्षाने सत्य शब्द ठेवला, तो सत्य शब्द काढला. सिद्धांतीने काय लिहिलं त्या ठिकाणी, सजातीय ज्ञान वस्तुजन्य संस्कार कारण आहे. मग दोष त्रयाचं काय, प्रमाता, प्रमेय, प्रमाण, या 3 दोषाचं काय. तो म्हणाला प्रमाता दोषत्रय कारणच नाही, है ना, दोषत्रय हे काय कारणच नाही, या अधोरेखा करा. म्हणजे एकाला स्वीकारलं थोडस बदलून, है ना, सत्याच्या ठिकाणी सजातीय केला आणि दुसऱ्याला काय केलं, खोडूनच काढला, है ना. कारणांचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की कारण कोणाला म्हणायचं, नसण्याने कार्य होत नाही. लेखी हुशार असतात ना, लेखापेक्षा लेखी हुशार असतात ना. काय सांगितलं, कारणाचं लक्षण काय केलं, ज्याच्यामुळे कार्य होते, ज्याच्या असण्यामुळे कार्य होते आणि ज्याच्या नसण्यामुळे कार्य होत नाही, त्याला काय म्हणतात, कारण म्हणतात. काय म्हणतात, लग्नात पुरोहित नसेल तर, देवबाप्पा नसेल तर कार्य होणार नाही, ना, मंगल कार्य होईल का. देवबाप्पा पाहिजेच. इंग्रजीमध्ये मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्त, हे ना, आपल्याला नाही कळत काही. मस्त म्हणजे असलंच पाहिजे, हे ना. ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही, तेच कारणाचे कारण अधोरेखा करा. बरोबर आहे. सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने, काय, सत्य सर्पाच्या ज्ञानाच्या संस्काराने, पहिलं संस्कार होतात, हृदयात असतात. सत्य सर्प बघितलेला असतो, त्याने दंश केल्यामुळे समोरचा माणूस मेलेला तुम्ही पाहतात, बाकीची माणसं विवळत असताना पाहतात, सरणावर चढवलेला पाहिला, त्याचे राग झालेले तुम्ही पाहिला, सावड्याला माणसं आलेली, श्राद्ध केलेलं तुम्ही पाहिलं. एवढे सगळे संस्कार झाले. ते कोणामुळे, सर्पामुळे ना, सत्य सर्पामुळे एवढे संस्कार झाले हृदयावर, है ना. जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने हे ज्ञानाचे संस्कार झाले, रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसताना काय, तसा सत्य सर्पाचा ज्ञानाचा संस्कार नसता, है ना, नसताना वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्व पाहून हा सर्प आहे असं लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, है ना. मेळ्यामध्ये, यात्रेमध्ये ते विकायला वस्तू येतात ना, है ना, त्यांच्याकडे ती एक अशी असती, सर्पाची लावलेली असते, किंवा अशी स्प्रिंग अशी ओढले का एकदम त्या अंगावर जातात ते सर्पासारखं, है ना. एखाद्या लेकराच्या अंगावर असं ओढलं आणि पुढे केलं की ते लेकरू घाबरते की नाही घाबरत.
लेकरूच काय, मोठा माणूस सुद्धा घाबरतो. घाबरतो की नाही? घाबरतो ना. तो सर्प आहे का? पण होतं ना, घाबरायला होतं ना. ते हे करून असं केल्यानंतर काय होतं तर काय सांगतात, त्याने सुद्धा संस्कार होतो. वादीचा केलेला, वादी म्हणजे काय? दोरी. ही चांबड्याची केलेल्या दोरीला वादी म्हणतात. वादी कशाला म्हणतात? केलेल्या दोरीला. चपलाची जी वादी म्हणतात. आता ते चांबड्याच्या चपल संपलेली आहेत, त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही, है ना. वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जू सर्पात ध्यास होतो, है ना. आता बघा, आपण सर्प पाहिलेला नसतो, है ना. पण चित्रामध्ये तुम्हाला सर्प असा चावतोय त्याला असं दाखवलंय. दुसऱ्या चित्त्यामध्ये सगळी माणसं रडतात असं दाखवलं. तिसऱ्या चित्तात त्याला सरणावर ठेवलंय असं दाखवलंय. आता हे काय खरा सर्प आहे का खोटा सर्प आहे? सर्पच नाही ना, है ना. सर्पाचं चित्र आहे ना, पण त्या सर्पाच्या चित्रामध्ये तुम्हाला ज्ञान काय झालं? वाढला असं ज्ञान होतं की नाही? आता इस्रायलमध्ये लोकांना मारलं जात आहे वगैरे वगैरे वगैरे, अतिरेकी लोकांना मारलं जात आहे. आता या तुम्हाला कशावरून ह्याच्यावरून बातम्यांमधून कळतं की नाही? त्या ठिकाणी माणसं विवळतात, हे विवळत आहेत. काही लोकांना दुःख होतं आणि काही लोकांना बरं वाटतं. मरतात ना, मग आणखी मारलं पाहिजे, चिरडून टाका सगळ्यांना, असं होतं ना. पण ते खरं मरण आहे का? ते मेलेले 4-5 दिवसापूर्वी, आता काय चित्र दाखवतात. पण त्याच्यापासूनही आपल्याला काय होतंय ना, जे परिणाम व्हायचे ते होत आहेत ना. हे अतिरेकी काय करतात, मारलेच जात आहेत, असं वाटतं की नाही? पण ते जे दाखवलं त्या ठिकाणी, चित्रातला सर्प किंवा चित्रातलं मारलं जाणं, हे खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. ते खोटं आहे, चित्रातलं खोटं आहे. ते काय तिथे प्रत्यक्ष झालेलं आहे ते नाही ना, पण ते चित्रातलं आहे ना, खोटं आहे ना. चित्रात तुम्हाला सर्प दाखवला आहे आणि त्या सर्पाने असं करून दोष केलाय. दुसऱ्या चित्रात आहे, तिसऱ्या सर्पात तिसऱ्या चित्रात तो माणूस मेलेला आहे, चौथ्या चित्रात तो चितेवर करून 5व्या चित्रात त्याचं भस्म झालेलं दाखवलं. आता तुम्हाला भीती वाटेल की नाही वाटेल? खोट्या सर्पाने भीती वाटली की नाही? खोट्या सर्पाने म्हटलं हा सर्प आहे, हा सर्प चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू चालल्यामुळे हे सगळे लोक रडतात. हे दुसऱ्याने ज्ञान त्याला दिलं, त्याने सर्प कधीही पाहिलेला नाही. काय त्याने सर्प नावाची गोष्ट पाहिलेलीच नाही, बरोबर आहे. हा सर्प आहे की परदेशी वगैरे येतात, ज्यांनी कधी सर्प पाहिलेलेच नसतात, त्यांना हे सांगितलं तर सर्प कसा असतो, हा सर्प असतो आणि या सर्पाने काय होणार, हे होणार आहे. हे सांगितल्यानंतर सर्पाने काय होतं याचा संस्कार तुमच्या मनामध्ये होतो की नाही? मग याच्यासाठी सत्य सर्पच असला पाहिजे असं आहे का? मग खोटा सर्प असला तरी चालतं ना. म्हणून सत्य संकल्प सोडून सजातीय केलेला आहे. काय केलंय? बरोबर आहे ना. वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे उद्धरण चिन्हामध्ये लिहा असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही खरा सर्प त्याने आयुष्यात कधी पाहिलेला नाही.
पण चित्रातला सर्प त्याने पाहिला. रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही, बघा हे म्हटलंय, अधोरेखा करा, सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. बरोबर आहे. सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासात कारणच नाही. काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारणच नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण म्हणता आले असते. काय? सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्काराशिवाय है ना जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासात कारण म्हणता आले असते. काय? सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्काराशिवाय वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासात कारण म्हणता आले असते. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडतो ना, अधोरेखा करा. असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे. काय? कसा? अध्यास घडतो. अधोरेखा करो. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने ही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे ना तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार रच 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 अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. काय सांगितलं? खंडन काय केलं? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला कारण आहे हे बरोबर नाहीये. कारण मिथ्या सर्पज्ञान संस्कार होऊ शकतो आणि त्याने अध्यास होऊ शकतो. म्हणून हे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच रच महत्वाचा शब्द आहे. हा अध्यासाला कारण आहे हे बनत नाही. मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार जरी असला तरी अध्यास घडू शकतो. मग याकरता का मी सांगितलंच आहे उदाहरण. याकरता काय बोला ना, वाचा. याकरता कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे आवश्यक झालंय ना. किती वेळा झालेलं आहे. झालं ना. काय करा? सत्य शब्द काढा, सजातीय शब्द लावा. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे. बोला, सिद्धांती मताने अध्यासाला कारण काय? हेतू किंवा कारण काय सांगा. निर्णय झाला ना. आणि काय नाही? नाही. मग काय? ज्ञानजन्य संस्कार. बरोबर आहे ना. इथपर्यंत झालं. चला, अध्यासाला हेतू आहे असेच कारण मानणे आवश्यक आहे. कारणाचे असे लक्षण केले है ना. झाला. आता पॅराग्राफ बदलून टाका. असं लक्षण करण्याचं कारण काय? थोडं 5-10 मिनिटं वाढवू का वेळ? 5-10 मिनिटं वेळ वाढवू ना. कारण एवढा पॅराग्राफ पूर्ण करतो. हा आता अध्यास होण्यासाठी वस्तू जिचा संस्कार ज्ञानजन्य संस्कार आहे अशी वस्तू सत्यच असली पाहिजे का हा प्रश्न आहे.
याचा अर्थ काय? म्हणजे मग काय, असत्य वस्तूने देखील, असत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराने देखील अध्यास होऊ शकतो ना, है ना. पूर्व पक्षाने काय सांगितलं होतं? आत्म्यावर जगत प्रपंचाचा अध्यास व्हायचा असेल तर आत्म भिन्न जगत प्रपंच हा कुठेतरी सत्य म्हणून तुम्हाला दाखवावा लागेल, है ना. पण तुम्ही काय म्हणतायत? एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकमेव ब्रह्म वस्तू सत्य आहे. मग प्रपंच काय? मग हा प्रपंच म्हणजे काय? अरे मिथ्या वस्तूचा ढिगार आहे सगळे. ज्याला तुम्ही ज्याला खेचाल, ज्याला बाजूला काढ मिथ्या, ज्याला काढाल त्याला मिथ्या. एक तरी सत्य वस्तू आहे का? मग आत्मावर संस्कार होण्यासाठी या मिथ्या प्रपंचामध्ये कुठली तरी सत्य वस्तू पाहिजे, है ना. जिचा संस्कार होईल आणि त्या संस्काराचं ज्ञान होईल, त्या ज्ञानाने संस्कार होईल, या संस्कारामुळे अध्यास होईल आत्म्यावर. कशाचा? कशाचा? प्रपंचाचा. प्रपंच तर तुम्ही सत्य मानतच नाही ना, है ना. मग अध्यास का म्हणून होईल? नाही होणार. अध्यास होणं शक्य नाही. कारण ब्रह्माशिवाय प्रपंच रूप मधली कुठलीही वस्तू सत्य नाही, है ना. आणि त्याने काय सांगितलं? अध्यासाचं कारण का? सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार हे कारण मानलं, है ना. मग हे कारण सिद्धांतीने मानलं का? नाही मानलं. काय सांगितलं? सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार हे जे तुम्ही मानलेलं आहे हे अध्यासाचं कारण आहे, हे आम्ही मानत नाही. मग त्याने काय सांगितलं? आहे ना, सजातीय वस्तू असली पाहिजे, त्याच्यासारखी थोडीफार दिसणारी वस्तू असली पाहिजे. तिचा संस्कार झाला की अध्यास होऊ शकतो. मग आता ब्रह्मावर आत्म्यावर जगत प्रपंचाचा अध्यास होण्यासाठी जगत प्रपंच सत्य असण्याचीच गरज आहे का? नाही ना. मग असत्य प्रपंचामुळे सुद्धा काय होऊ शकतो? अध्यास होऊ शकतो ना. असत्य प्रपंच जन्य संस्काराने अध्यास होऊ शकतो की नाही? ब्रह्मावर होऊ शकतो. लक्षात आलं ना? हे गुड आहे बरं का. आता बघा, सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञान जन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे अवश्य आहे. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. अधोरेखा कोष्टक करा. काय? आत्म्याहून बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. कोष्टक. हा पूर्व पक्षींनी दिलेला दोष आपोआप गेला. है ना. हे आपोआप गेला. कसा गेला? कसा गेला? संस्काराचे जनक, संस्काराला उत्पन्न करणारे जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय काय, काही आचार्य मंडळी आहे त्याने हे असलं जराही सहन होत नाही. बरोबर आहे. आम्हाला काय करायचं? काही ना, आपल्या ह्याच्यामध्ये लीन असलं हे थोडस करत असतं तर थोडस दिलं, ढकलून दिलं काय आहे ना. याचा विचार करण्याची जरूर नाही ना, आहे ना. त्या माणसाला कळायला पाहिजे ना. आता काय करताय? संस्काराचं जे ज्ञान आणि ज्ञानाचा जो विषय आहे तो कसा असो, तो कसा बोला, हा बरोबर आहे ना. तो सत्य असो की मिथ्या असो, तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे. कसा असला पाहिजे? सजातीय असला पाहिजे. संस्काराचे जनक जे ज्ञान आहे, हा, या ज्ञानाचा कोण असणारा विषय? सर्प. वरल्या सर्प.
तो सत्य असो की मिथ्या असो, तो विषय कसा असला पाहिजे? सजातीय मात्र असला पाहिजे, हे ना. वाळूवर असणाऱ्या सापाला तुम्ही काय म्हणणार? साप, सर्प. आणि चित्रात जर नागोबा दाखवलं तर त्याला काय म्हणणार? दोघांनाही आपण सर्पच म्हणतोय ना. चित्रातला कोण? सर्प, हे ना. आणि खरा वाळूवर फिरणार चित्रातलं गाडगत, खरे गाडगत ना. समानच असतं ना, बरोबर आहे. म्हणून सजातीय, ही त्याच जातीवाला आहे आणि हे पण त्याच जातीवाला आहे. सर्पही त्याच जातीवाला, चित्रातला सर्पही त्याच जाती. सर्प जातीवाला आहे, म्हणून सजातीय शब्द घातला. सजातीय शब्द का घातला समजलं ना? चित्रातल्या सर्पाची जाती सर्पत्व आहे. वरावर फिरणाऱ्या सर्पाची जाती सुद्धा काय? सर्पत्वच आहे, बरोबर आहे. चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एक जाती आहे. वाळूवर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. म्हणून काय? म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाची सजातीय ज्ञान. आता दोन ज्ञान झालं ना, एक मिथ्या सर्पाचं ज्ञान आणि सत्य सर्पाचं ज्ञान. ही दोन्ही ज्ञान कशी झाली? सजातीय झाली, है ना. हे तेच जातीवाला, हे त्याच जातीवाला, हे त्याच जातीवाला आणि हे त्याच जातीवाला. दोन ज्ञान झाली. कुठली? चित्रातल्या सर्पाचं ज्ञान झालं आणि खऱ्या वारवा फिरणाऱ्या सर्पातलं ज्ञान झालं, है ना. तर याचीच जाती कुठली? सर्पत्व. याची जाती कुठली? सर्पत्व. ही दोन ज्ञान झालेली असली तर ही दोन ज्ञान ही एक सारखीच आहे. म्हणून या ज्ञानानं काय म्हटलंय? सजातीय ज्ञान. आणि याच्यापासून काय झालेलं? होणारा संस्कार, बरोबर आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाची सजाती आहे, अधोरेखा करा. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. काय सांगितलं? मिथ्या सर्पाच्या ज्ञानाने देखील काय करतो? सर्प कधीही पाहिलेला नसला तर चित्रातल्या सर्पाने काय केलं जातं? बघा, लहान मूल असतं, पहिलीच जात. त्याला शिकवलं जातं ना काय? क कपाचा, ख खटाऱ्याचा, ब भटजीचा. पण ते वेड्यासारखं भटजीचा म्हणतं की नाही? पण त्याने भटजी कधी पाहिलेला नसला, पण चित्रातल्या भटजीने त्याचा भटजीचं ज्ञान होतं की नाही? आहे ना. कितीतरी शब्द आपण पाहिलेले नसतात, आहे ना. लहानपणी कित्येक गोष्टी आपण करतो ना. का? क कपाचा, ख खटाऱ्याचा, ग गणपतीचा, ग घराचा, हे ना. नंतर च चमच्याचा, छ छत्रीचा, ज जहाजाचा. जहाज कधीतरी पाहिलेलं नसतं त्याने. सांगा बरं, कधीतरी पाहिलं? त्या पोराने पाहिलेलं असतं का? नाही. 7वी 8वी मध्ये ट्रिप घेऊन गेली सरांनी, 2000 रुपये घेतली, हे तिकडे मुंबईला घेऊन गेल्यानंतर याला म्हणतात जहाज. सर बरोबर आहे की नाही? तुमच्या ट्रिपा जातात त्यावेळेला तुम्ही तिकडे जाता की नाही? याला म्हणतात जहाज. हो असं आहे जहाज. पण त्याला त्याने अगोदरच पाठ केलेलं असतं. जहाजाचा, जहाजाचा, धबल्यातला. लहानपणी पाठ केलं की नाही? आता नाही पाठ करायला लावत. आमच्या वेळेला असं पाठ करावंच लागत असेल. आता गुरुजी काय पाठ असलं काय करत नाही. 1 2 3 4 काही नाही. हे 12 खडी काही नाही, बरोबर नाही, काही नाही, काही गोष्टी नाही.
त्या मुलांना काहीच माहित नसतं आणि आम्ही त्यांच्याकडून करून घ्यायला गेलो त्यांना ते आवडत नाही. असं कसं शिकवतात ते? काय शिकवतात ते? जुन्या पद्धतीचं शिकवतात. पण जुन्या पद्धतीचं शिकवणच माणसाला मजबूत बनवत होतं ते, है ना? होय की नाही? मजबूत बनवत होतं. त्याला पुढे त्याचा म्हणून मिथ्या सर्पाचं ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाची सजाते आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञानसंस्काराने अध्यास घडतो. अधोरेखा केलीत म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन संस्कारच अध्यासाचे कारण हे सिद्ध झाले. अधोरेखा करा. इथपर्यंत आपण झालं. तुमचा वेळ घेतला, 5 मिनिटं अधिक घेतली.